श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. संकष्टी चतुर्थीचं महत्त्व आणि पौराणिक कथा ही नक्की ऐका. संकष्टी चतुर्थीच्या व्रताची कथा ऐकल्यानं तुमच्या आयुष्यातील सर्व संकट दुःख गणपती बाप्पा नक्कीच दूर करतील. तर ती कथा अशी आहे. एकदा गणपती उंदरावर बसून घाईघाईने जात असताना घसरली आणि तेव्हा त्यांना बघून चंद्र उपहासाने हसला. ते पाहून गणपतीला चंद्राचा फार राग आला आणि गणपतीने चंद्राला शाप दिला की आजपासून तुझे कोणी तोंड पाहणार नाही. जो कोणी पाहिल त्यावर खोटा आळ येईल. आणि शेवटी चंद्राने मोठं तप करून श्री गणपतीला प्रसन्न करून घेतले. चंद्राच्या तपामुळे व सर्व देवांची प्रार्थना केल्यामुळे गणपतीने चंद्राला शापातून मुक्त केले. पण वर्षातून एक दिवस भाद्रपद शुक्ल चतुर्थीच्या दिवशी म्हणजेच गणेश चतुर्थीच्या दिवशी तुझे तोंड कोणी पाहणार नाही आणि जो कोणी पाहिल त्यावर त्या वर्षी खोटा आळ येईल असं सांगितलं. त्यावर चंद्राने प्रार्थना केली की जर कोणी चुकून गणेश चतुर्थीच्या दिवशी माझं तोंड पाहिले तर खोटा आळ येऊ नये म्हणून त्याने काय करावं. तेव्हा गणपतीने सांगितले की त्याने संकष्टी चतुर्थी व्रत करावं म्हणजे खोट्या आळातून त्याची मुक्तता होईल. गणेश चतुर्थीच्या दिवशी चंद्र हा पाहिल्यामुळे श्रीकृष्णावर सम्यक्तक मणी चोरल्याचा खोटा आळ आला होता आणि तो आळ कृष्णाने संकष्टी चतुर्थी व्रत केल्यामुळे गेला, अशी कथा आहे. तर त्या कथेनुसार फार पूर्वी यादव कुळात सत्राजित नावाचा एक राजा होऊन गेला. त्याने 100 वर्ष सूर्योपासना करून सूर्यास प्रसन्न करून घेतले. प्रसन्न होऊन सूर्याने त्याला दिव्य सम्यक्तक मणी दिला आणि हा मणी तेजाने त्याचबरोबर प्रतिसूर्यच होता. या मण्यामुळे राजास दररोज सोने प्राप्त होईल. त्यामुळे सत्राजित राजा दररोज सहस्र भोजन घालायचा. सत्राजिताकडील सम्यक्तक मण्याविषयी श्रीकृष्णाला समजल्यावर श्रीकृष्णाने सत्राजिताकडे या मण्याची मागणी केली. परंतु सत्राजिताने तो मणी देण्यास नकार दिला. पुढे एक दिवस सत्राजिताचा बंधू प्रसेन हा सम्यक्तक मणी गळ्यात घालून अरण्यात शिकारीसाठी गेला असता एका सिंहाने त्याच्यावर हल्ला करून प्रसेनाला ठार मारली व तो दिव्यमणी पळवला. पुढे त्या सिंहास जांबुवत नावाच्या राजाने ठार मारून तो सम्यक्तक मणी आपल्या कन्येच्या गळ्यात बांधला. इकडं प्रसेन सम्यक्तक मणी घेऊन नाहीसा झालेला पाहून सत्राजित राजाने हे कृष्ण कारस्थान असल्याचा आरोप केला. ही गोष्ट कृष्णास जेव्हा समजली तेव्हा आपल्याकडील चोरीचा आळ दूर करण्यासाठी मग कृष्ण प्रसेनाच्या शोधार्थ निघाला आणि प्रसेनाला शोधत कृष्ण अरण्यात येऊन पोहोचला आणि पाहतो तर काय, एके ठिकाणी प्रसेन मरून पडलेला आणि जवळच सिंहाच्या पाऊलखुणा उमटल्या होत्या. त्यांच्या मागं काढीत काढीत कृष्ण जांबुवताच्या गृहीपाशी येऊन पोचला व सम्यक्तक मणी शोधू लागला. अचानक परपुरुष आपल्या गुहेत शिरलेला पाहून जांबुवताच्या कन्येने आरडाओरडा करण्यास सुरुवात केली आणि तिचे ओरडणे ऐकून जांबुवत तेथे आला. त्याने कृष्णावर हल्ला केला आणि त्या दोघांचे युद्ध 21 दिवस चालले होते. त्यामुळे द्वारकेत घबराट झाली आणि गोकुळात नंद यशोदेला या युद्धाची वार्ता कळली. तेव्हा ते कृष्णाच्या काळजीने व्याकुळ झाले. त्यांनी संकटहर्त्या श्री गणेशाचे संकष्टी चतुर्थीचं व्रत अगदी निष्ठापूर्वक केलं. श्री गणेशाच्या कृपाप्रसादाने श्रीकृष्णास विजयप्राप्ती झाली. जांबुवताने सम्यक्तक मणी आणि आपली कन्या जांबुवती श्रीकृष्णास दिली. गोकुळात द्वारकेत सगळीकडे आनंदी आनंद झाला. श्रीकृष्णावर सम्यक्तक मणी चोरल्याचा आळ आला होता. त्याचे कारण असे सांगतात की पूर्वी भाद्रपदात गणेश चतुर्थीच्या दिवशी सायंकाळी गोपाळांसह रानातून घरी येताना वाटेत उमटलेल्या गायीच्या गुरांच्या त्या गुराख्याच्या ठशात
पावसाचे पाणी साचले होते आणि त्या पाण्यात कृष्णाने चंद्र पाहिला होता. श्री गणेशाने चंद्रास दिलेला शाप श्रीकृष्णास अशा प्रकारे भोवला, परंतु संकष्टी चतुर्थी व्रताच्या प्रभावाने श्रीकृष्णावरील चोरीचा आळ दूर झाला. श्रीकृष्णाने सम्यक मणी सत्राजिताला परत दिला आणि सत्राजिताने श्रीकृष्णाची क्षमा मागून आपली कन्या सत्यभामा श्रीकृष्णास दिली. म्हणून दर महिन्याच्या कृष्ण चतुर्थीस संकष्टी चतुर्थीचं व्रत करतात. या व्रतामुळे संकटहर्त्या श्री गणेशाची कृपा लाभते. भक्तांची संकटे दूर होतात, विघ्न दूर होतात, त्यांच्या मनोकामना पूर्ण होतात. श्रावण महिन्यातील संकष्टी चतुर्थी व मंगळवारी येणारी अंगारकी संकष्टी चतुर्थी विशेष फलदायी व महत्त्वाची मानतात. दर महिन्यात चतुर्थी करणं शक्य नसल्यास अगदी प्रत्येकानं निदान वर्षातून या 2 तरी अवश्य कराव्यात. त्या म्हणजे अंगारकी संकष्टी चतुर्थी, जेणेकरून गणपती बाप्पांची कृपा होईल. तुमच्या आयुष्यातील संकट, दुःख, अडचणी दूर होऊन तुमचे आयुष्य सुखकर होईल. श्री स्वामी समर्थ.